तुम्ही पण YouTubeवर हेअर फॉल होतोय किंवा हेअर ग्रोथ होत नाही असे रेमेडी बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुमचे केस गळत असतील किंवा केसांची पूर्णपणे वाढ थांबली किंवा केस खूप खराब झाले, डॅमेज झाले तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर इथं बघू शकता माझे हे रिअल केस आहेत। तर माझे लॉंग बी केस आहेत, लांब पण आहेत आणि गळतही नाहीत। तर बघा तुम्ही माझे केस बघितलेच आहेत। तर मी माझ्या केसांना कोणत्या रेमेडीज ट्राय करते हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा मेथी दाणे आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहेत। तुम्हाला माझं खरं वाटत नसेल तर तुम्ही गुगलवर चेक करू शकता मेथी दाणे किती आपल्या केसांसाठी फायदेमंद आहेत किंवा आपल्या केसांसाठी मेथी दाण्यांना कवच मानलं जातं। जर आपले केस खूप डॅमेज झाले असतील किंवा ते आपल्याला रिकव्हर करायचे आहेत किंवा आपले केस वाढतच नाहीत किंवा गळतायत, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही मेथीदाणे केसांना लावून बघा जे मी सांगते त्या प्रमाणात। तर इथं बघा मी मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवले होते आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं तुम्ही बघू शकता मेथीदाणे जाम फुगलेत, असे फुल फुगतात आणि पूर्ण भिजलेले असतात ते आणि पाण्याचा कलर थोडासा असा चेंज होतो, पिवळसर असा दिसतो। तर हे आपल्याला इथंच थांबवायचं नाही, तर ते छान उकळवून घ्यायचे जेणेकरून जे मेथी दाण्यातलं घटक आहेत ते आपल्या पूर्णपणे केसात गेले पाहिजेत। आपल्या केसांना त्याचीच खूप गरज आहे त्यामुळं। तर केस ह्याने गळायचे पूर्णपणे थांबतात किंवा केस वाढतात पण। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर इथं मी ग्राइंडरने ते ग्राइंड करून घेतलंय, बारीक केलं जेणेकरून की मेथीदाणे पूर्ण आपल्याला केसातलं म्हणजे मेथीदाण्यातलं आपल्याला सगळं भेटलं पाहिजे, काहीच नाही राहत। तर इथं आपल्याला ते आता गाळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर कसा आलाय, खूप छान असा पाण्याचा कलर येतो आणि हे पाणी आपल्या केसांसाठी एकदम बेस्ट आहे। ह्या पाण्यात तुम्हाला जर तुमच्या केसात कोंडा असेल तर थोडंसं लिंबू पिळायचे किंवा खाज ही होतेच कधी कधी अधूनमधून, त्यामुळे थोडं लिंबू पिळलं तर काही नाही होणार। आणि खरंच एखाद्याला खूप ॲलर्जी आहे लिंबाची तर तुम्ही नका पिळू, पण मी तर पिळलं आहे। आणि त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे ऑइल, तुम्ही कोणतंही ऑइल वापरा। मी तर कोकोनट ऑइल घेते जे की मी माझ्या केसांना खूप जास्त सूट होतं। आणि हे पाणी आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचे। तर बघू शकता हे पाणी आपल्या केसांसाठी खूप छान असं आहे, एकदम बेस्ट टोनर बनलेलं आहे। आणि जे उरलंय त्याचा पण तुम्ही छान असा मास्क म्हणजे पेस्ट करून केसांना लावू शकता। बऱ्यापैकी त्यातील आपण सगळे घटक घेतलेतच, तरी पण वाया जाऊ नये म्हणून तुम्ही करू शकता। तर केसांची खूप छान ग्रोथ होते। नक्की तुम्ही हा रेमेडी करून बघा। बाय बाय, धन्यवाद।